Hello students, we will see a fourth chapter, Laws of Motion. In 16th century, Sir Isaac Newton developed three laws of motion. They describe movement of an object in terms of forces. In last chapter, we already studied what is meant by motion. Just revise this concept shortly. If an object continuously changes its position, it is said to be in motion. एखादा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली त्याची पोझिशन चेंज करत असेल तर तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. इन दिस इमेज ए गर्ल स्टँड ऑन हर रेफरन्स पॉइंट बट शी चेंज हर पोझिशन अँड मूव फ्रॉम रेफरन्स पॉइंट टू अनदर पॉइंट. If physical movement or change in position or place relative to the reference point is called motion. In this lecture, we study what is types of motion, Newton's law of motion, frame of reference and their types. Let's see types of motion. This is a first type of motion, linear motion. Linear motion simply means motion in a straight line. A motion such that an object moves from one position to another position along a straight line is called linear motion. एका स्ट्रेट लाईन मध्ये ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल तर त्या मोशनला लिनियर मोशन असं म्हणू शकतो. ह्या इमेजमध्ये बघा, हा मुलगा एका सरळ रेषेमध्ये धावत आहे. त्यामुळे तो ऑब्जेक्ट एका दिशेकडून एका पॉइंट करून दुसऱ्या पॉइंटकडे एका लिनियर मोशनमध्ये एका सरळ रेषेमध्ये मूव्ह होत आहे. त्यामुळे या मोशनला लिनियर मोशन असे म्हणतात. नेक्स्ट, सर्क्युलर मोशन. Motion of a body along a circular path is known as circular motion. It is a very simple concept. हा ब्लू कलरचा पॉइंट आहे, आपल्याला दिसतो. तो सर्क्युलर मोशन मध्ये सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होतो. एका सर्क्युलर पाथ मध्ये तो मूव्ह होतो. त्यामुळे त्या मोशनला सर्क्युलर मोशन असे म्हणतात. सर्क्युलर मोशन इज अ मूवमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट along a circumference of a circle or rotation along a circular path is called circular motion. त्याचे एक एक्झाम्पल सायकलचं चाक, हे सुद्धा सर्क्युलर मोशनचं एक उदाहरण आहे. फॅन, तोही सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो. ते एक झालं दुसरं एक्झाम्पल सर्क्युलर मोशनचं. नेक्स्ट बघूयात आपण प्रोजेक्टाइल मोशन. ए प्रोजेक्टाइल इज अन ऑब्जेक्ट इन मोशन that is only affected by gravity. Projectile travel in trajectories. Smooth curved path that takes a shape of parabola. हा एक स्मूथ कर्व पाथ असतो आणि तो पॅराबोला शेप मध्ये दिसतो. तर ह्या मोशनला प्रोजेक्टाइल मोशन असे म्हणतात. ह्या इमेज मध्ये बघा, ह्या मुलाने एक बॉल टाकलेला आहे. तो एका स्मूथ कर्व पाथ मध्ये येऊन एका काही डिस्टन्सनी तो पडलेला आहे. त्यामुळे हा शेप कुठला शेप दिसतो आपल्याला बघा, हा कर्व शेप पॅराबोला शेप मिळतो. त्यामुळे या मोशनला प्रोजेक्टाइल मोशन असे म्हणतात. नेक्स्ट, व्हॉट इज अ मेकॅनिक्स अँड देअर टाइप्स. पुढचा पॉइंट बघूयात, मेकॅनिक्स आणि त्याचे टाइप्स. Mechanics is a branch of physics. There are two types of mechanics. First, static and second, kinetics. The static म्हणजे बघूया, object at rest or equilibrium.
स्टॅटिक म्हणजे ऑब्जेक्ट ॲट रेस्ट ऑर इक्विलिब्रियम. जो ऑब्जेक्ट आपल्या जागेवर स्टेबल असतो और रेस्ट पोझिशनवर असेल तर तो स्टॅटिकमध्ये मोडतो. ठीक आहे. आणि नेक्स्ट कायनेटिक्स. त्याच्या विरुद्ध जो ऑब्जेक्ट ॲक्च्युअल मोशनमध्ये असतो, सतत मूव्ह होत असेल किंवा त्याची जागा पोझिशन चेंज होत असेल तर त्याला आपण कायनेटिक्स असं म्हणतो. स्टॅटिक म्हणजे ऑब्जेक्ट ॲट रेस्ट ऑर इक्विलिब्रियम आणि त्याच्याच अपोजिट कायनेटिक्स म्हणजे ऑब्जेक्ट ॲट ॲक्च्युअल मोशन और इट्स चेंज इट्स पोझिशन. सिम्पली डिस्क्रिप्शन ऑफ अ मोशन ओनली. देर आर 2 टाइप्स ऑफ कायनेटिक्स. मग आता ह्या कायनेटिक्सचे अजून 2 टाईप पडतात. पहिला कायनेमॅटिक्स अँड सेकंड डायनॅमिक्स. तर कायनेमॅटिक्स म्हणजे काय ते बघूयात. कायनेमॅटिक्समध्ये आपण अशा मोशन संदर्भात बघणार आहोत ज्यामध्ये कॉज काय आहे ते माहीत नाही. द मोशन इज विदाउट कॉज इज कॉल्ड कायनेमॅटिक्स. इट इज अ व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. मोशन इज विदाउट कॉज इज कॉल्ड कायनेमॅटिक्स. फॉर एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, स्पीड, ॲक्सेलरेशन. ह्याचा कॉज काय आहे ते आपल्याला माहीत नाही, म्हणून ह्याला आपण कायनेमॅटिक्समध्ये हे पॉईंट कायनेमॅटिक्समध्ये मोडतात. नेक्स्ट डायनॅमिक्स. यामध्ये इफेक्ट आणि कॉज दोन्ही माहिती असतात. मोशनचा इफेक्ट आणि कॉज या दोन्ही गोष्टी माहीत असल्यामुळे ह्याला आपण डायनॅमिक्स असे म्हणू शकतो. डिस्क्रिप्शन ऑफ मोशन अँड इट्स कॉजेस इज कॉल्ड डायनॅमिक्स. त्याचे एक्झाम्पल आहे फोर्स, टॉर्क. इज इट क्लिअर? नेक्स्ट फोर्स म्हणजे काय ते बघूयात आपण. फोर्स इज डिफाइन्ड ॲज एनर्जी सच ॲज पुश और पुल that change the motion or shape of an object. Force, पर एकदा रिवाइज करूया. Force is defined as energy such as push or pull that changes the motion or shape of an object is called force. Next, Newton's law of motion. त्याच्या रिलेटेड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन बघूयात. त्याच्यामध्ये 3 टाइप्स पडतात. फर्स्ट न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन अँड न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आता बघूयात व्हॉट इज मीन बाय न्यूटन्स फर्स्ट लॉ, त्याची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल. न्यूटन्स फर्स्ट लॉ. ऑब्जेक्ट इन मोशन टेंड्स टू स्टे इन मोशन and object at rest tends to stay at rest unless acted upon an unbalanced force. म्हणजे an object will not change its motion. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे तो त्याची मोशन चेंज करत नाहीये unless acted by unbalanced force. कधीपर्यंत? जोपर्यंत त्याला unbalanced force त्याच्यावर ॲक्ट होत नाही तोपर्यंत त्याची मोशन चेंज होत नाही. अदरवाईज तो आहे त्या रेस्ट पोझिशनला राहतो. इफ इट इज ॲट रेस्ट इट विल स्टे ॲट रेस्ट. इफ इट इज ॲट रेस्ट इट विल स्टे ॲट रेस्ट अँड इफ इट इज इन मोशन इट विल रिमेन ॲट सेम व्हेलोसिटी. जर तो रेस्ट पोझिशनला असेल तो रेस्टलाच राहणार आहे आणि जर तो मोशनमध्ये असेल तर तो आहे त्या व्हेलोसिटीने मूव्ह होत राहणार आहे. पण कधीपर्यंत? जोपर्यंत आपण अनलेस ॲक्टेड बाय अनबॅलन्स फोर्स, जोपर्यंत आपण त्याच्यावर अनबॅलन्स फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. म्हणजे an object will not change its motion unless acted by unbalanced force is called Newton's first law. त्याचं एक्झाम्पल बघूयात.
हा फुटबॉल आहे, तो त्याच्या रेस्ट पोझिशनला आहे. तो आहे त्याच पोझिशनला राहणार आहे कधीपर्यंत? जोपर्यंत आपण अनबॅलन्स फोर्स त्याच्यावर ॲक्ट करत नाही तोपर्यंत. आता नेक्स्ट पिक्चरमध्ये बघा, आपण त्याच्यावर फोर्स ॲक्ट केलं तर तो काय होणार आहे? आपण ज्या फोर्सफुली तो मूव केलाय, जेवढं फोर्स अप्लाय केलंय त्या फोर्सनी तो त्याची पोझिशन चेंज करणार आहे आणि ज्या डिरेक्शननी आपण फोर्स अप्लाय केले त्या डिरेक्शननी त्या व्हेलॉसिटीनी तो मूव्ह होणार आहे. अदरवाईज तो आहे त्याच्या रेस्ट पोझिशनला थांबणार आहे. हा झाला न्यूटनचा फर्स्ट लॉ. आता बघूयात न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. Force is equal to mass time acceleration. F is equal to ma. A rate of change of linear momentum of a rigid body is directly proportional to opposite forces. In this picture, in initial position of an aeroplane, velocity is v0, mass m0 and time t0. And after traveling some distance, then change in velocity is v1, time t1. Force is equal to change of momentum with change of time. Then difference from F is equal to m1 v1 minus m0 v0 upon t1 minus t0. Then F is equal to m कॉमन काढूयात आपण, मग काय मिळेल? v1 मायनस v0 अपॉन t1 मायनस t0. We know definition of acceleration, change in velocity upon change in time. So F is equal to m into acceleration. This is final formula of Newton's second law. Force is equal to mass into acceleration, and velocity, acceleration, momentum and force are vector quantity. Always remember, velocity, acceleration, momentum and force are vector quantities. Let's see Newton's third law. It is a very simple and interesting point. For every action, there is equal and opposite reaction. For every action, there is an equal and opposite reaction. In this picture, a boy forcefully pushes on wall, but with equal and opposite forces, wall pushes back. ह्या पिक्चर मध्ये बघा, हा मुलगा फोर्सफुली एका वॉलला पुश करतो, फोर्स अप्लाय करतोय, पण अपोजिट इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन काय असेल? वॉल कडून सुद्धा अपोजिट रिॲक्शन काय मिळते? वॉल त्याला अपोजिटली फोर्सफुली पुश करते. दुसरे एक्झाम्पल बघा, ऍक्शन एअर रशेस डाऊन. ऍक्शन काय झाली? फुगा फुगवलेला आहे, त्यातून एअर रश डाऊन. मग त्यावेळी रिॲक्शन काय होते? बलून गोज अप. एखाद्या फुग्यामध्ये आपण हवा भरलेली आहे, तो एका चिमटीमध्ये पकडला आणि सोडून दिला, तर काय होणार आहे? जशी हवा खाली फेकली जाईल, बाहेर फेकली जाईल, त्यावेळेस इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन काय मिळेल? बलून गोज अप. आता दुसरं एक एक्झाम्पल सांगेल. दुसरं एक्झाम्पल बघूयात. एखादा रबरी बॉल आहे आणि तो एखाद्या भिंतीवर फेकला, फोर्सफुली फेकला, तर ऍक्शन वर्सेस रिॲक्शन काय मिळेल? तो बॉल जेवढ्या फोर्सनी आपण भिंतीवर फेकलाय तेवढ्याच फोर्सनी रिटर्न आपल्याकडे येईल. फॉर एव्हरी ऍक्शन देअर इज an equal and opposite reaction. This is known as Newton's third law. Next point,
Importance of Newton's third law of motion. First point, if it defines action and reaction as a pair of equal and opposite forces acting along a same line. It defines action and reaction as a pair of equal and opposite forces acting along a same line. म्हणजे एखादा बॉल आपण भिंतीवर फेकला तर त्याची ॲक्शन आणि रिॲक्शन ही आपल्याला एका सेम लाईनमध्ये मिळते. एका सेम लाईनमध्ये ॲक्शन आणि रिॲक्शन मिळते. हा झाला फर्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ. आणि सेकंड बघूयात आपण, ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस आर ऑलवेज अँड डिफरंट ऑब्जेक्ट. म्हणजे बॉल जर भिंतीवर फेकला तर ॲक्शन कशावर होणार आहे? भिंतीवर होणार आहे. आणि रिॲक्शन कुणावर मिळणार आहे? बॉलवर मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही ऑब्जेक्ट वेगवेगळे आहेत. दॅट इज ॲक्शन अँड रिॲक्शन ऑफ फोर्सेस आर ऑलवेज अँड डिफरंट ऑब्जेक्ट. हा झाला सेकंड इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. नेक्स्ट विल बी फ्रेम ऑफ रेफरन्सेस. फ्रेम ऑफ रेफरन्स समजण्यासाठी आधी दोन गोष्टी समजणं महत्त्वाचं आहे. फर्स्ट, स्टेट ऑफ रेस्ट अँड सेकंड वन इज स्टेट ऑफ मोशन. आपण मोशनची डेफिनेशन व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिली. त्याचे एक्झाम्पल्स, ए मूव्हिंग कार, ए मूव्हिंग स्कूटर, फ्लाइंग ऑफ ए बर्ड ही मोशनची एक्झाम्पल्स आहे. एखादी कार मुवमेंटमध्ये असेल तर ती मोशनमध्ये आहे असे आपण म्हणतो. दॅट मीन्स त्याचा स्टेट जो आहे तो मोशनमध्ये आहे. आणि जर एखादा स्टोन आहे तो ग्राउंड फ्लोअरवर ठेवलेला आहे, ग्राउंडवर ठेवलेला आहे, ए स्टोन लाईंग ऑन ए ग्राउंड, त्यावेळी आपण म्हणू शकतो की स्टोन त्याचा स्टेट जो आहे तो रेस्ट पोझिशनला आहे. फ्रेम ऑफ रेफरन्स समजण्यासाठी स्टेट ऑफ रेस्ट अँड स्टेट ऑफ मोशन हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण जर रेस्ट पोझिशनला उभे असू आणि एखादा स्टेशनरी ऑब्जेक्ट आपल्या समोर ठेवला असेल तर आपण म्हणतो येस दॅट ऑब्जेक्ट इज इन स्टेट ऑफ रेस्ट. आणि आपण जर मोशनमध्ये असेल तर तोच स्टेट पोझिशनमधले रेस्ट पोझिशनमधले ऑब्जेक्ट सुद्धा आपल्याला मोशनमध्ये आहे असं वाटतं. त्याचं एक एक्झाम्पल बघूया. A reference frame is a point of view from which we observe an object. तर हे एक्झाम्पल आहे. ते एक बॉक्स कार आहे. त्या बॉक्स कारमध्ये एक मुलगी उभी आहे. तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे की आपण रेस्ट पोझिशनला उभे आहे. कार मूव्ह होतीये पण तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ती मूव्ह होत नाही. ती एका रेस्ट पोझिशनला उभी आहे. पण बाहेरील मुलीला काय वाटतंय? कार बरोबर ती सुद्धा मूव्ह होती. दॅट मीन्स ए रेफरन्स फ्रेम इज ए ऑब्झर्व इटसेल्फ ॲज द व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन आर कॉमन इन बोथ. सो कोऑर्डिनेट सिस्टीम इज नोन ॲज फ्रेम ऑफ रेफरन्सेस. फ्रेम ऑफ रेफरन्सची डेफिनेशन बघूयात आपण. A system relative to which the position or the motion of a body is specified is called frame of reference. तर फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय? आपल्याकडे एक सिस्टीम आहे. ती रिलेट करत असते कशाला? तर एखाद्या दुसऱ्या ऑब्जेक्टची पोझिशन सांगत आहे किंवा तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे की नाही हे स्पेसिफाय करत आहे. त्यालाच आपण फ्रेम ऑफ रेफरन्स असे म्हणतो. देर आर टू टाइप्स ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्सेस. फर्स्ट, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स अँड सेकंड, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सचे पॉईंट बघूयात. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे देन acceleration is equal to 0. Inertial frame of reference
it obeys Newton's law. A frame of reference earlier that rests or moving with a uniform velocity is known as inertial frame of reference. That means it obeys Newton's law. And third point, in inertial frame of reference, zero force corresponds to zero acceleration. आणि त्याचं एक्झाम्पल आहे, a train moving with uniform velocity is an inertial frame. एका युनिफॉर्म वेलोसिटीमध्ये ट्रेन मूव्ह होत असेल तर त्याचं फ्रेम ऑफ रेफरन्स इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असे आपण म्हणतो. तर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स त्याच्या एकदम अपोजिट, वेलोसिटी इज व्हेरिएबल. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये काय, वेलोसिटी कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 0. आणि इकडे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये वेलोसिटी इज व्हेरिएबल, सो acceleration is not equal to 0. That means it does not obey Newton's law. Non-inertial frame of reference are those reference frames in which Newton's law are invalid. In non-inertial frame of reference, zero force doesn't correspond to zero acceleration, and it is called imaginary force. Example, a freely falling elevator may be considered as an non-inertial frame of reference. Okay guys, this point will be completed here. I hope you understood, students, what is meant by inertial frame of reference and non-inertial frame of reference. Thank you so much for watching the video. Please do subscribe and like the video. Thank you very much.